Hello everyone. Today we are going to start our new chapter MS Access, which is another accessories provided by MS Office. In MS Access we are going to study about databases and its uses. आज आपण आपल्या 13व्या प्रकरणाला ज्याचं नाव आहे MS Access ला सुरुवात करणार आहोत. MS Access हे मायक्रोसॉफ्ट ऑफिसने प्रोव्हाइड केलेलं आणखी एक टूल आहे. त्याविषयी आज आपल्याला माहिती पाहिजे आहे. Introduction. The database is an organized collection of data related to a particular topic or purpose. एका विशिष्ट टॉपिक किंवा पर्पजशी इंटररिलेटेड असलेला काहीतरी त्याचा संबंध असलेला डेटा जेव्हा आपण एकदम व्यवस्थितपणे ऑर्गनाइज करून एका ठिकाणी कलेक्ट करतो, अशा कलेक्शनला डेटाबेस म्हणतो आपण. डेटाचं असंच कलेक्शन म्हणजे काय तुमचा डेटाबेस. A database stored electronically has distinct advantages over a manual organized system. इलेक्ट्रॉनिकली आपण जो डेटा स्टोअर करतो त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहे आपल्या मॅन्युअल डेटाबेस स्टोअर करण्याच्या सिस्टीमवर. A database can be maintained in a computer by using database management system, that is DBMS. जो काही डेटाबेस आपण कम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवतो तो एका सिस्टीमने मेंटेन केला जातो आणि त्या सिस्टीमला काय म्हणतात, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, शॉर्टकटमध्ये म्हणतात त्याला DBMS. DBMS is an application that enable to maintain data in a database. Maintaining a data involves storing, organize and retrieving data. DBMS हे काय एक ॲप्लिकेशन आहे जे काय करतं, तुम्हाला तुमच्या डेटाबेसमधला डेटा मेंटेन करण्यासाठी अलाउड करतं. आता मेंटेन करणं म्हणजे काय, तर डेटा स्टोअर करणं, त्याला व्यवस्थित ठेवणं, ऑर्गनाइज करणं आणि रिट्राईव्ह करणं म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा तो यूज करण्यासाठी घेणं, हे म्हणजे मेंटेनिंग डेटाबेस. MS Access is a relational database management system that is used to store and manipulate large amount of information. आता आपण जो चॅप्टर पाहतोय MS Access हा काय रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे, त्याला RDBMS म्हणतात. आणि तो कशासाठी यूज केला जातो, यूज टू स्टोअर अँड मॅनिप्युलेट लार्ज अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन. एकदम मोठ्या प्रमाणावरची इन्फॉर्मेशन इथे आपण सेव्ह करू शकतो आणि त्याला मॅनिप्युलेट करू शकतो. द एक्सटेन्शन नेम ऑफ MS Access फाईल इज .mdb. ॲक्सेस फाईलचं जे काय एक्सटेन्शन असतं ते काय असतं, .mdb असतं. नेक्स्ट, हाऊ टू स्टार्ट MS Access. MS Access स्टार्ट कसं करायचं हे आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. पहा, फर्स्ट कसं स्टार्ट करू शकतो, आपल्याच्या दोन वे आहेत, दोन पद्धतीने आपण MS Access स्टार्ट करू शकतो. फर्स्ट, स्टार्ट बटनवर क्लिक करायचं, देन प्रोग्राम, देन MS ऑफिस, देन MS Access अँड एंटर. आपल्या कम्प्युटर स्टार्ट झाल्यानंतर आपला जो डेस्कटॉप दिसतो त्या डेस्कटॉपमध्ये लेफ्ट हँड साईडला खाली स्टार्ट बटन असतं, त्याच्यावर क्लिक करायचं, त्यामधून प्रोग्राम्समध्ये जायचं, तिथून MS ऑफिस, तिथून MS Access आणि नंतर एंटर केलं की काय होतं, तुमचं ॲक्सेस तिथे स्टार्ट होतं. किंवा आणखी एक वे आहे की स्टार्ट बटनवर क्लिक करून रन नावाचा एक ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा, तिथे MS Access टाईप करायचं आणि एंटर दाबायचं, म्हणजे काय होतं तुमचं MS Access स्टार्ट होतं. आणि ही जे इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय या पद्धतीची विंडो तुम्हाला तिथे दिसते. MS Access चालू झालं की ही विंडो तुमच्या समोर असेल. ठीक आहे, इकडं लेफ्ट हँड साईडच्या याच्यामध्ये ॲक्सेस ऑब्जेक्टमध्ये पहा टेबल्स वगैरे दिसत आहेत. पुढे आपल्याला लागणारे टेबल वगैरे कसे ॲड करायचे यासाठी. आणि वरचे मेन्यू पण पहा, फाईल, होम, क्रिएट, एक्सटर्नल डेटा, डेटाबेस टूल्स, फील्ड्स, टेबल्स, असे वेगवेगळे मेन्यू इथे ॲक्सेसमध्ये असतात. नेक्स्ट, डेटाबेस ऑब्जेक्ट्स. आता डेटाबेसचे ऑब्जेक्ट्स कुठले कुठले आहेत हे आपण काय करणार आहे ते स्टडी करणार आहोत. अँड ॲक्सेस डेटाबेस कन्सिस्ट ऑफ 7 डिफरंट डेटाबेस ऑब्जेक्ट. ॲक्सेस जे काय तुमचं टूल आहे, ॲक्सेसचा जो काय डेटाबेस असतो त्यात काय असतात 7 वेगवेगळ्या प्रकारचे डेटाबेस ऑब्जेक्ट असतात. आता हे ऑब्जेक्ट कुठले कुठले ते वन बाय वन आपण स्टडी करू. फर्स्ट ऑब्जेक्ट आहे टेबल्स. ठीक आहे, इमेजमध्ये मागं तुम्ही पाहिलं होतं टेबल, तो काय डेटाबेसचा एक ऑब्जेक्ट आहे. आणि बा
Tables store database data in a rows, that is records, and columns, that is fields. Every row represents a record. Each piece of information in a record is called field. टेबलमध्ये जे काही रो असतात ते काय करतात, एका पूर्ण रेकॉर्डला रिप्रेझेंट करतात, आणि कॉलम जे असतात ती काय असते, एक पर्टिक्युलर फील्ड असते. ठीक आहे. तुमचा जो काही रेकॉर्ड असतो तो काय असतो, फील्डमध्ये डिवाइड झालेला असतो. आपल्याला माहिती आहे, रो आडवे रो असतात आणि उभे कॉलम्स असतात. तर आडव्या एका रो मध्ये जो काय डेटा आहे तो काय वेगवेगळ्या फील्डशी रिलेटेड असतो. सेकंड इज क्युरी, used to retrieve information from a database on a specific condition. डेटाबेसमधून एखाद्या स्पेसिफिक कंडिशनचा इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह करण्यासाठी याचा काय केला जातो, यूज केला जातो, क्युरीजचा यूज केला जातो. उदाहरणार्थ स्टुडंट कॉलेजचा डेटाबेस आहे, तिथून मला एखाद्या राम नावाच्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन, मग राम ही काय झाली कंडिशन, त्याचं नाव काय असलं पाहिजे, राम असलं पाहिजे, ही कंडिशन झाली, आणि तेवढ्याच स्टुडंटचा डेटा काय करायचा आहे, आपल्याला फेच करायचा आहे किंवा रिट्राईव्ह करायचा आहे डेटाबेसमधून. थर्ड वन इज फॉर्म्स, यूज ॲज इंटरफेस फॉर युजर टू एंटर, व्ह्यू अँड मॉडिफाय डेटा इन अ टेबल. फॉर्म्स काय असतात, तर इंटरफेस म्हणजे तुम्हाला आणि डेटाबेसला जोडण्यासाठी हे काय करतात, काम करतात. आणि याचा उपयोग काय होतो, तर तुम्हाला डेटाबेसमध्ये काही डेटा टाकायचा आहे, काही डेटा पाहायचा आहे किंवा काही डेटा मॉडिफाय करायचा आहे, तर फॉर्मचा यूज करून आपण काय करू शकतो, हे सगळे ऑपरेशन एखाद्या टेबलवर परफॉर्म करू शकतो. नेक्स्ट इज रिपोर्ट्स, यूज टू प्रेझेंट डेटा फ्रॉम टेबल्स और क्युरीज इन अ फॉर्मॅट ऑफ आवर चॉईस, दॅट इज the printable form of table or query or form. We cannot make changes to the data in a report. We can format the data in a report. रिपोर्टमध्ये जो काय डेटा असतो ते क्युरी किंवा तुमच्या टेबल्समध्ये जो काय डेटा आहे त्याचंच आउटपुट असतं. ते फक्त तुम्हाला जसं पाहिजे तसं रिप्रेझेंट केलेलं असतं. ठीक आहे, त्याला तुम्ही प्रिंट आउट करू शकता. जे काही डेटा रिपोर्टमध्ये येतो त्याला आपण मॉडिफाय करू शकत नाही, पण रिपोर्टला क्लिअर मात्र करता येतं, म्हणजे त्याला फॉर्मॅट आपण करू शकतो. नेक्स्ट इज पेजेस, डिस्प्ले शॉर्टकट टू डेटा ॲक्सेस पेजेस इन अ डेटाबेस. अ डेटाबेस ॲक्सेस पेजेस डिस्प्लेस डाटा स्टोर्ड इन अ डेटाबेस ओव्हर द इंटरनेट. डेटाबेसमध्ये स्टोअर असलेला डेटा इंटरनेटवर रिप्रेझेंट करण्यासाठी पेजेसचा यूज होतो. देन मायक्रोज, यूज टू ॲटोमेट फ्रिक्वेंटली परफॉर्म टास्क. डेटाबेसवर जर काही फ्रिक्वेंट टास्क म्हणजे काय, परत परत एखादी गोष्ट परफॉर्म करायची असेल आपल्याला, तर आपण काय करतो, मायक्रोजचा यूज करतो. ॲटोमॅटिक त्याच टास्क काय केल्या जातात, डेटाबेसवर परफॉर्म केल्या जातात युजिंग मायक्रोज. देन मॉड्यूल्स, modules used to perform advanced database operations such as validating data against the complex condition. Modules डेटाबेसवर काही कॉम्प्लिकेटेड टास्क, अवघड कामं, जसं व्हॅलिडेशन असतं. ठीक आहे, म्हणजे एखादी कंडिशन असेल की डेटाबेसमध्ये आपल्याला जे काही एज टाकायचे ते 15 पेक्षा जास्त नको आहे, अशा प्रकारच्या ज्या काही कंडिशन्स आहेत, कंडिशन हँडल करण्यासाठी काय केले जातात, मॉड्यूल्स यूज केले जातात. नेक्स्ट, क्रिएटिंग अ डेटाबेस. अ डेटाबेस कॅन बी क्रिएटेड बाय यूजिंग डेटाबेस विझार्ड और बाय यूजिंग द ब्लँक डेटाबेस कमांड. डेटाबेस तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक तर आपण डेटाबेस विझार्ड यूज करू शकतो किंवा डेटाबेस ब्लँक डेटाबेस कमांडनी पण आपल्याला नवीन डेटाबेस क्रिएट करता येतो. द डेटाबेस विझार्ड इज यूज टू क्रिएट टेबल्स, फॉर्म्स, क्युरीज अँड रिपोर्ट्स बाय फॉलोइंग अ सिरीज ऑफ स्टेप्स प्रोव्हाइडेड बाय द विझार्ड. ठीक आहे, डेटाबेस विझार्ड जी आहे ती फक्त डेटाबेस क्रिएट करण्यासाठीच नाही, तर टेबल, फॉर्म, क्युरीज आणि रिपोर्ट्स तयार करण्यासाठी पण काय केली जाते, यूज केली जाते. आणि त्यासाठी आपल्याला ठरवून दिलेल्या स्टेप्स, विझार्डनी ज्या काही स्टेप्स ठरवून दिल्यात त्या काय करावं लागतात, फॉलो करावं लागतात. त्यानंतर द ब्लँक डेटाबेस कमांड इज यूज टू क्रिएट अ ब्लँक डेटाबेस.
all database objects should be created manually. ब्लँक डेटाबेस कमांड जी आहे ती ब्लँक डेटाबेस क्रिएट करण्यासाठी यूज केली जाते आणि डेटाबेसचे जे काही आपण ऑब्जेक्ट पाहिले होते ते सगळे आपल्याला मॅन्युअली क्रिएट करावे लागतात, ऑटोमॅटिकली ते क्रिएट होत नाहीत. त्यानंतर त्यासाठी हे दिलेले स्टेप दिलेत पहा. फर्स्ट, क्लिक ऑन फाईल मेन्यू, न्यू अँड एंटर. जेव्हा MS ॲक्सेस ओपन होतं त्यावेळेस फाईल मेन्यूमध्ये आपण पाहिलं होतं फाईल मेन्यू आहे तर त्या फाईल मेन्यूमधून न्यू सिलेक्ट करायचं आणि एंटर करायचे. नवीन डेटाबेस करतो तिथे क्रिएट करतो. अ न्यू विंडो ॲपियर्स, गिव अ नेम टू अ डेटाबेस. त्या डेटाबेसला काय करायचं आहे मग नाव द्यायचं, म्हणजे तुमचा डेटाबेस काय होईल तिथे क्रिएट होईल. नेक्स्ट, क्रिएटिंग अ टेबल. आता डेटाबेसमध्ये जी ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन असते ती कुठे टेबलमध्ये सेव्ह केली असते. मग हे टेबल क्रिएट करावे लागतात आणि ते कसे क्रिएट करायचे पहा. ओपन द डेटाबेस इन विच द टेबल इज टू बी क्रिएटेड. ज्या डेटाबेसमध्ये टेबल क्रिएट करायचे तो डेटाबेस ओपन करायचा. अंडर द ऑब्जेक्ट क्लिक द टेबल अँड देन क्लिक न्यू ऑन द डेटाबेस विंडो टूलबार. जो काही तुम्हाला पॅनल दाखवलं होतं बा राईट साईडला टेबलचा पॅनल आहे त्या टेबलवर क्लिक करायचं आहे आणि तिथून न्यूवर क्लिक करायचं आहे. डेटाबेस विंडोज टूलबारमध्ये न्यू ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं, म्हणजे नवीन काय होईल तुमचा टेबल तिथे क्रिएट होईल. कमांड्स इन द न्यू टेबल डायलॉग बॉक्स. न्यू टेबल डायलॉग बॉक्समध्ये न्यू टेबल डायलॉग बॉक्समध्ये ज्या काही कमांड्स असतात त्या काय असतात तर 3 प्रकारच्या कमांड असतात पहा कुठल्या कुठल्या. क्रिएट टेबल बाय एंटरिंग डेटा. यूज टू क्रिएट अ टेबल बाय एंटरिंग values directly in a rows and columns format. Create table by using entering data, म्हणजे डायरेक्टली काय करायचं आपल्याला जे काही रोज कॉलम आहे त्यामध्ये व्हॅल्यू एंटर करायची आहे आणि मग तुमचा टेबल तिथे काय होतो क्रिएट होतो. डिझाइन व्ह्यू. यूज टू डिझाइन फील्ड फॉर द न्यू टेबल अँड मॉडिफाय द फील्ड प्रॉपर्टीज. डिझाइन व्ह्यू असतो आपल्याला जो काही टेबल क्रिएट करायचा असतो त्या टेबलच्या फील्डला डेटा टाईप वगैरे असाइन करण्यासाठी या व्ह्यूचा काय केला जातो यूज केला जातो. याला आपण तिथे मॉडिफाय करू शकतो. टेबल विझार्ड. यूज टू क्रिएट अ टेबल थ्रू अ गायडेड सिक्वेन्स ऑफ स्टेप. टेबल विझार्डचा यूज करून पण आपण काय करू शकतो एक टेबल क्रिएट करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं एक सिक्वेन्स ऑफ स्टेप परफॉर्म करावी लागते. Working with database fields. Microsoft Access database fields are created by entering a field name and a field data type in each row of the field entered area of the database table window. डेटाबेस टेबलची जी काही विंडो असते त्यामध्ये प्रत्येक रो मध्ये फील्ड आणि त्याचा टाईप लिहून आपण काय करू शकतो फील्ड्स क्रिएट करू शकतो MS Access मध्ये. ओके, नेक्स्ट डेटा टाइप्स इन MS Access. आता डेटाचे कुठले कुठले टाइप्स असतात MS Access मध्ये ते आपल्याला इथे पाहायचे. डेटा टाइप्स इन MS Access टाइप दिलेत, स्टडी करू आपण. फर्स्ट इज टेक्स्ट. टेक्स्ट यूज्ड फॉर टेक्स्ट or combination of text and numbers, such as address, or for number that do not require calculation, such as phone numbers or postal codes, store up to 255 characters. अशा फील्ड साठी याला यूज केलं जातं जिथे आपल्याला काय पाहिजे टेक्स्ट पाहिजे किंवा टेक्स्ट आणि नंबरचं कॉम्बिनेशन हवंय. आणि अशा नंबर फील्डसाठी पण आपण याला यूज करू शकतो ज्यांचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं नाही. उदाहरणार्थ फोन नंबरवर आपण कॅल्क्युलेशन वगैरे परफॉर्म करत नाही किंवा पिनकोड आहे पिनकोडवर पण कॅल्क्युलेशन करणार नाही आपण. मग अशा वेळेस आपण तिथे काय करू शकतो टेक्स्ट हा टाईप यूज करू शकतो डेटा टाईप यूज करू शकतो. आणि टेक्स्ट डेटा टाईपमध्ये
255 कॅरेक्टर तुम्ही काय करू शकता, सेव्ह करू शकता. मेमो. नेक्स्ट आहे मेमो. यूज फॉर लेंथी टेक्स्ट अँड नंबर्स सच ॲज नोट्स ऑर डिस्क्रिप्शन. स्टोअर अप टू 64,000 कॅरेक्टर. ठीक आहे. मेमो हा सेकंडरी टाईप आहे आणि लेंदी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जर डेटा असेल तर त्यासाठी आपल्याला काय केलं जातं, याचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ काही नोट्स असतील, म्हणजे टेक्स्टमध्ये फक्त 255 कॅरेक्टर आहे, पण मेमोमध्ये काय करू शकता तुम्ही 64,000 कॅरेक्टर सेव्ह करू शकता. थर्ड इज नंबर. यूज फॉर डेटा टू बी included in mathematical calculation except calculation involving money. Store 1 2 3 4 bytes etc. मनीचे म्हणजे पैशाचे कॅल्क्युलेशन सोडले तर बाकीचे काय कॅल्क्युलेशनमध्ये जो डेटा आपल्याला यूज करायचा आहे तिथं आपण काय करू शकतो, नंबर फॉर्मॅट यूज करू शकतो. आणि किती तर 8 बाईट्सपर्यंत, 1 2 4 किंवा 8 बाईटपर्यंत डेटा आपण या नंबरमध्ये सेव्ह करू शकतो. नेक्स्ट इज डेट अँड टाइम. यूज फॉर डेट्स अँड टाइम. स्टोअर 8 बिट्स. ठीक आहे. डेट टाइम नावावरून कळत आहे आपल्याला की डेटा आणि टाइम सेव्ह करण्यासाठी याचा आपण यूज करू शकतो आणि हा तो 8 बाईट डेटा ॲट अ टाइम स्टोअर करतो. नेक्स्ट currency. Currency means money used for currency value and to prevent rounding off during the calculation. Store 8 bit. ठीक आहे. इतर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन केले तर आपण राऊंड अप करतो, तसं पैशाच्या कॅल्क्युलेशनमध्ये राऊंड अप होऊ नये म्हणून काय केलं जातं, करन्सी यूज केली जाते आणि हा आपण 8 बाईट्सपर्यंत डेटा स्टोअर करू शकतो. ॲटो नंबर. नेक्स्ट डेटा टाइप आहे. यूज फॉर युनिक सिक्वेन्स और रैंडम नंबर that are automatically inserted when a record is added. जेव्हा रेकॉर्ड ॲड करायचे तेव्हा ॲटोमॅटिकली सिक्वेन्स नंबरमध्ये म्हणजे रेकॉर्ड ॲड करतोय आपण 1 2 3 4 ॲटोमॅटिक 5 6 ॲड इन्क्रीमेंट झाली पाहिजे यासाठी, किंवा रँडम नंबर जर आपल्याला कुठे पाहिजे असेल तर त्यासाठी काय केलं जातं, ॲटो नंबर फील्डचा यूज केला जातो किंवा डेटा टाईपचा यूज केला जातो. त्यानंतर आहे येस ऑर नो. यूज फॉर डेटा दॅट कॅन बी ओनली वन ऑफ द two possibilities values such as yes or no, true or false, on or off. अशा डेटासाठी यूज केला जातो की जिथे फक्त दोनच पॉसिबिलिटी आहे, येस ऑर नो किंवा ट्रू ऑर फॉल्स असतं किंवा ऑन किंवा ऑफ असतं. अँड लास्ट इज ओएलई ऑब्जेक्ट. यूज फॉर ओएलई ऑब्जेक्ट लाईक पिक्चर, ग्राफ्स अँड अदर बायनरी डेटा सपोर्ट अप टू 1 GB. ओएलई ऑब्जेक्टचा जो काही सपोर्ट आहे तो किती आहे, 1 GB पर्यंत तुम्ही इथे ऑब्जेक्ट इथे लिंक करू शकता. नेक्स्ट, डेटा शुड बी चेक्ड फॉर रिडंडन्सी बिफोर इट इज स्टोर्ड इन अ डेटाबेस. जो काही आपला डेटा आहे डेटाबेसमध्ये आपल्याला स्टोअर करायचा आहे तो स्टोअर करण्या अगोदर रिडंडन्सीसाठी आपण काय केलं पाहिजे, चेक केला पाहिजे. जो रिपीट होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे, चेक केलं पाहिजे. कीज आर यूज टू मेंटेन द इंटिग्रिटी ऑफ डेटा. डेटाबेसमध्ये जो डेटा आहे त्याची इंटिग्रिटी मेंटेन ठेवण्यासाठी काय केले जातात, कीज यूज केले जातात. कीज कंटेन युनिक व्हॅल्यूज दॅट हेल्प्स टू फिल्टर रिडंडंट इन्फॉर्मेशन फ्रॉम द इनपुट डेटा. आपण जो काही डेटा इनपुट करणार आहे तो इनपुट डेटा म्हणजे जर ऑलरेडी प्रेझेंट असेल तर डेटाबेसमध्ये जाऊ नये यासाठी काय केले जातात, ज्या काही कीज आहेत त्या युनिक ठेवल्या जातात. म्हणजे जर त्या नावाची की ऑलरेडी त्या कीसाठी ती व्हॅल्यू तुमच्या टेबलमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असेल तर नवीन व्हॅल्यू तिथे आपण इन्सर्ट करत नाही. ठीक आहे. कीज आर ऑफ 2 टाइप्स, प्रायमरी अँड फॉरजिन की. 2 टाईपच्या कीज असतात आपल्या डेटाबेसमध्ये, एक प्रायमरी की आणि दुसरी असते फॉरजिन की. प्रायमरी की, द फील्ड इन अ टेबल दॅट युनिकली आयडेंटिफाय ईच रेकॉर्ड कॉल्ड ॲज प्रायमरी की. Usually, this field is sequentially numbered. आपल्या टेबलमधल्या अशा फील्ड की ज्या तुमचा जो काही रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड कशाला म्हणतो आपण, टेबलमध्ये जो रो असतो त्याला रेकॉर्ड म्हणतो, त्या प्रत्येक रेकॉर्डला युनिकली काय
सेपरेटली आयडेंटिफाय करतात अशा कीजला आपण काय म्हणतो, प्रायमरी की म्हणतो. आणि या काय केल्या जातात, सिक्वेन्शियली नंबर्ड, म्हणजे एका सिक्वेन्समध्ये नंबर केलेले असतात. नेक्स्ट इज फॉरेन की. व्हेन अ प्रायमरी की ऑफ वन टेबल appears as a result in another table, the field is called the foreign key in second table. जेव्हा एखादी प्रायमरी कीची फील्ड दुसऱ्या टेबलमध्ये आपण इन्क्लूड करतो, तेव्हा दुसऱ्या टेबलमध्ये त्या फील्डला फॉरेन की असं म्हटलं जातं. नेक्स्ट, क्युरी फॉर्म्स अँड रिपोर्ट्स. सुरुवातीला आपण क्युरी फॉर्म्स आणि रिपोर्ट पाहिलेत, तर एकदा डिस्कस करू. Queries. By using queries, we can view, change and analyze data in different way. You can also use them as a source of records for forms and reports. ज्या काही क्युरीज असतात त्यांचा यूज करून आपण काय करू शकतो, पाहू शकतो आपला डेटा कसा आहे डेटाबेसमधला, किंवा कोणता डेटा डेटाबेसमध्ये, त्याला चेंज करू शकतो, किंवा त्याचं ॲनालिसिस पण आपण इथे करू शकतो. किंवा क्युरीतून आलेला डेटा सोर्स म्हणून आपण यूज करू शकतो फॉर्म्स आणि रिपोर्टसाठी. फॉर्म्स. इन फॉर्म्स द डेटा कॅन बी डिस्प्लेड ॲज पर द युजर रिक्वायरमेंट. फॉर्ममध्ये जो काही डेटा असतो तो युजर रिक्वायरमेंट नुसार आपण काय करू शकतो, डिस्प्ले करू शकतो. द रेकॉर्ड्स आर जनरली डिस्प्लेड वन ॲट अ टाइम. एक रेकॉर्ड फॉर्ममध्ये काय केला जातो, डिस्प्ले केला जातो. द फील्ड कॅन बी अरेंज्ड ॲज द युजर वॉन्ट इट. जी काही फॉर्मच्या फील्ड्स असतात त्या काय कशा प्रकारे अरेंज केल्या जातात, जशा त्या युजरला हव्यात त्याच प्रकारे त्या अरेंज केलेल्या असतात फॉर्ममध्ये. इन फॉर्म्स देअर आर 3 व्ह्यूज. फर्स्ट डिझाईन व्ह्यू, सेकंड डेटा शीट अँड थर्ड इज फॉर्म व्ह्यू. फॉर्ममध्ये 3 प्रकारचे व्ह्यूज असतात. पहिला आहे डिझाईन व्ह्यू, सेकंड आहे डेटा शीट व्ह्यू आणि थर्ड आहे फॉर्म व्ह्यू. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे डेटा रिप्रेझेंट केलेला असतो. रिपोर्ट्स. द डेटा शोन इन द टेबल, query and forms are meant for displaying it on screen, but when we take the printout, a hard copy, it is known as report. जो काही डेटा आहे तुमच्या क्युरीचा आउटपुट म्हणून आलेला, किंवा फॉर्ममध्ये डिस्प्ले केलेला, किंवा रिपोर्टमध्ये डिस्प्ले केलेला, याची जेव्हा आपण प्रिंटआउट घेतो तेव्हा त्याला आपण रिपोर्ट म्हणतो. हार्ड कॉपी म्हणजे काय, प्रिंटआउट. जेव्हा आपण कलेक्ट करतो तेव्हा त्याला रिपोर्ट म्हटलं जातं. आणि रिपोर्टमधला जो काही डेटा असतो तो तुम्ही एडिट करू शकत नाही, पाहिलं होतं आपण यापूर्वीच. ठीक आहे. या पद्धतीने तुमचा कम्प्युटर सेक्शनचा सेकंड लास्ट चॅप्टर जो होता तो संपलाय. आता लास्ट इंटरनेट विषयीचा तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करू. ओके, थँक्यू.